नमस्कार, मी कमलेश देवरे. आपण बघत आहात राजमुद्रा लाईव्ह. गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघत असाल की अहिराणी जी भाषा आहे ती लोप पावत असताना, त्यामधल्या कला संस्कृती लोप पावत असताना मात्र एका खानदेशच्या कलावंताने पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, अहिराणीला चांगले दिवस आणण्यासाठी अतिशय शर्तीचे प्रयत्न केलेले आहे आणि तो योगायोग आज देखील आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्ण खानदेशी गीतं हे संपूर्ण देशभरात गुजरातसह इतर राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये वाजवली जात आहेत. डीजेच्या तालावर मोठ्या प्रमाणात ही गाणे सचिन कुमावत हे जे युवा कलावंत आहे यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्यासोबत नुकतंच सचिन कुमावत आहेत आणि नुकताच एक अप्सरा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्यामध्ये एका मराठी चित्रपटामध्ये अहिराणी गीतांचा समावेश झालेला आहे. खास करून सचिन कुमावत यांनी निर्माण केलेल्या या अहिराणी गीतांचा समावेश आहे. काय सांगाल सचिन दादा, कशा पद्धतीचा तो चित्रपट आहे आणि कोणत्या ठिकाणी ते गाणे कशा पद्धतीने वापरण्यात आले? अप्सरा नावाचा मराठी चित्रपट आहे. खूप सुंदर चित्रपट आहे. त्याची स्टोरी, त्याच्यात राजकारण, समाजकारण, प्रेम, मोटिवेशनल बरेच असे सब्जेक्ट घेऊन त्या चित्रपटाची बांधणी केली आहे. आणि त्या चित्रपटाच्या बांधणीमध्ये एक असा मोड येतो की त्या ठिकाणी आपलं खानदेशी गाणं म्हणजे केसावर फुगे, टमटम आणि कर्मन लगन याचा रिमिक्स करून एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेल्या या तिघा गाण्यांचा संगम निर्मात्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या गाण्यामध्ये मी स्वतः लीड आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. भैया मोरे, मेघा मुसळे, संजय सोनवणे हे सुद्धा त्या गाण्यामध्ये आहे. तर खूप सुंदर हे गाणं आहे. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती आहे की आपण नक्कीच 10 तारखेला अप्सरा नावाचा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा. जसं माझ्या गाण्यांवर आपण सर्व लोक प्रेम करतात तसंच या चित्रपटावर सुद्धा आपण प्रेम कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. काय सीन आहे नेमका त्या गाण्याचा आणि कशा पद्धतीने तुमची एंट्री? त्या ठिकाणी एक आमदार निवडून येतो. त्या आमदार निवडून आल्याच्या निमित्तानं खानदेशी कलाकारांचा एक चांगला ऑर्केस्ट्रा ठेवा आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये मला एक सेलिब्रिटी कलाकार म्हणून त्या ठिकाणी इन्व्हाइट केले जाते आणि त्या गाण्याचा त्या ठिकाणी सुरुवात होते. आपण एक अहिराणीला चांगले दिवस आणण्यासाठी युवा कलावंत म्हणून रात्रदिवस म्हणत असतात. अनेक वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून अहिराणी ही देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे कसं प्रयत्न असणार? यापुढे सगळ्यात महत्त्वाचा विषय की जसं जग बदलते तसं बदलण्याचा प्रयत्न आम्ही करू. अपडेट राहून जे अजून आपल्या अहिराणी मायबोलीसाठी चांगल्या स्तरावर नेता येईल, चांगल्या स्तरानं काम करता येईल याचा नक्कीच आम्ही सर्व लोक प्रयत्न करतो. धन्यवाद सचिन दादा. आपण आत्ताच सचिन कुमावत यांना या ठिकाणी बघितलं की ज्या पद्धतीनं अहिराणी कलावंत म्हणून ज्या पद्धतीनं ते जगभरात आणि संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीनं अहिराणी गीतं हे वाजवली जात आहे, अगदी त्याचसाठी शर्तीचे प्रयत्न हे सचिन कुमावत यांच्या माध्यमातून होत आहे. नुकताच अप्सरा हा चित्रपट लॉन्च होतो आहे 10 तारखेला आणि त्या ठिकाणीच त्या गाण्यामध्ये एकूण 3 गाण्यांचा, अहिराणी गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.